तुम्ही काय विलासराव देशमुखांचं नाव मिटवू शकतात का? भाडोत्री लोक घेऊन विलासराव देशमुखांचं नाव तुम्ही मिटवता? आहे का तुमच्या एका तरी माणसात दम आहे का विलासराव देशमुखांचं नाव मिटवायला? भारतीय जनता पार्टीच्या एकाही माणसामध्ये दम नाही आहे. इकडचे तिकडचे उसने पासने उधार लोक घेऊन त्यांचं काम चाललेलं आहे त्या लातूरमध्ये. तर एक तरी माणूस आहे का त्यांचा जातीचा, म्हणजे त्यांच्या भाजपाच्याचा एक तरी माणूस आहे का? कोणी काँग्रेसमधून आलेला, कोणी इकडून आलेला, कोणी तिकडून आलेला घेतलेले, आणि ते विलासरावचं नाव काय मिटवणार? विलासरावने तर बनवलेलं आहे याच्या लोकांना, त्यांच्या दमक थोडी अशी मिटवायची. भाजपचे नेते आहेत सी आर पाटील, त्यांनी असं म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार होते. हे नवीनच आहे. पाटीदार होते, मराठा होते, याच्यात मला असं वाटतं हे काय पाटीदार होते नवीनच ऐकलं मी. पण तो छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापक होते एवढे मला माहीत आहे. बाकी शिवाजी महाराजांना तुम्ही असं कशामध्ये विभागू नाही शकत. शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापक आहे. नितेश राणे यांचं म्हणणं आहे भाजप म्हणजे ओरिजिनल हिंदुत्व. नितेश राणेने आधीचे भाषण ऐकावे, अर्धी चड्डी काय काय म्हणलं, काळी टोपी काय काय म्हणला, आणि मग सांगा काय हिंदुत्व आहे भारतीय जनता पार्टीकडे. भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व बाजारू आहे. बाजारात विकल्या जातं आणि खरेदी केलं जातं असं हिंदुत्व आहे. हिंदुत्व बाजारातलं गोष्ट नसते की असली आणि नकली. तुम्ही सगळे नकली पांघरून घेऊन फिरणारे लोक आहे हिंदुत्वाचा. हिंदुत्ववादी तुम्ही नाही आहे. तुम्ही मतलबी लोक आहे, स्वार्थी लोक. पुरावा बिनविरोध निवडणुकीवरून टीका होते, या संदर्भात आपण काय सांगाल? बिनविरोध निवडणूक ही चुकीची आहे. मतदानाचा अधिकार मारला जातोय ना. मी तर म्हणेल नोटा आहे ना अजून. जर एखादा उमेदवार बिनविरोध नोटाला मतदान जास्त पडलं तर काय होईल? त्याच्यामुळं माझं मत असं आहे की आता येणार काळात कायदा झाला पाहिजे की नोटाचं सुद्धा मतं ज्याच गणना होईल आणि समोरच्या उमेदवारापेक्षा नोटाला मतदान जास्त पडलं तर मला वाटतं त्या उमेदवाराला रिजेक्ट केलं पाहिजे. अशा पद्धतीने येणाऱ्या काळात कायदा येण्याची आवश्यकता आहे. नक्कीच होते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.